रावणालाच ठाऊक आहे. रामाला माकडांचं सैन्य घेऊन अगदी लंकेपर्यंत जाऊन 10 तोंडाच्या रावणाशी युद्ध करावं लागलं होतं. पण जेव्हा कलियुगातली एक सीता असाच कांचन मृगाचा हट्ट करते ना, तेव्हा तिच्या रामाला 10 के बराबर एक तोंड असलेल्या त्या सीतेशीच युद्ध करायला लागतं. आणि मग या सगळ्या समरप्रसंगामध्ये त्याचंच कसं माकड होतं ते ऐकूया आशिष कारखानीस यांच्याकडून. कथेचं नाव आहे कांचन मृग. थँक्यू. सुरुवातीलाच माकड. असो, रविवारचे 9 वाजलेले आणि अचानक बाहेरून गोड हाक ऐकू आली. आशिष, ॲश, उठ रे, 9 वाजले. मी दचकून उठलो. बघतो तर माझीच बायको उठवत होती. इतकं प्रेम बघून उरले सुरलेली झोपच उडाली आणि मी आवरून बाहेर आलो. या राजे, गुड मॉर्निंग. काय चहा देऊ का? नको अगं, मी घेतो. तू बस. बस रे, मी देते. आणि चक्क चहा हातात ऐकता आला. वादळापूर्वीची शांतता होती का बकऱ्याला हलाल करण्याआधी लाड पुरवले जात होते ते काही कळत नव्हतं. चहा झाला आणि बायकोने टीव्हीचं रिमोट फेकत चक्क ब्रेकफास्ट करते म्हणून आत निघून गेली. सुट्टीच्या दिवशी सकाळी 9 वाजता तुमच्या स्वतःच्या सख्या बायकोने कामाच्या यादीऐवजी टीव्हीचे रिमोट फेकणे ही निव्वळ अंधश्रद्धा वाटायची. आपल्या बरोबर हे नक्की काय होतंय हे समजण्यातच आतून आवाज आला. ऐक ना, आपण एक सुंदरसं कांचनमृग घ्यायचं का? अगं त्यात काय, घे की. किती घ्यायचे? अरे किती काय, एकच. अगं एकच का? किमान जोडी तरी घे, आपण दोघेही त्यात चहा पिऊ. अरे मग नाही रे, कांचनमृग. कोण ही कांचन आणि तिच्या मुलामध्ये काय स्पेशल आहे? तू डोक्यावर पडला आहेस का? मी कांचनमृग म्हणते आहे. मग कुठून काढलेस? ओ ओके, कांचनमृग. वा, आय एम इम्प्रेस्ड. रणजित देसाईंचे, अमेझॉन वरून मागव. वाव, रणजित देसाई अमेझॉनवर कांचनमृग विकतात? आय थॉट वी हॅड टू सर्च फॉर द सेलर. मला नव्हतं माहिती रणजित देसाई हरणं विकतात. अगं डोक्यावर तू पडली आहेस का? पद्मश्री रणजित देसाई ज्यांनी स्वामी आणि श्रीमान योगीसारखी पुस्तकं लिहिली हरणं का विकतील? एक मिनिट, काय म्हणालीस? हरणं विकणार म्हणजे? तुला नक्की काय हवंय? तुला आत्ता कळलं, कांचनमृग म्हणजे हाय क्लास हरिणच ना. काय, तुला हरिण विकत घ्यायचंय? कालची उतरली नाही का तुझी अजून? गबरे, काल तू प्यायला होतास, घरी ड्राईव्ह करून मी आणलं तुला. आईला हो, बायको अर्धांगिनी असते म्हणे. म्हणजे नवऱ्याने प्यायलेली अर्धी दारू बायकोला चढते की काय? आणि हे काय फूळ आहे, तुला चक्क एक डिअर विकत घ्यायचंय? मग काय हरकत आहे? आपण किती लोकांकडे गेलो, ते कसे ससे, मासे, कुत्रे, मांजरी, गाढव, घोडे पण पाळतात. आपण काहीतरी फटके पाळूया ना. काय 30 जनावरं पाळायची? ते प्रकाश पाडून तर वाघ, सिंह, साप वगैरे पण पाळतात. मी तर फक्त हरिण पाळू म्हणते. अगं कोण प्रकाश पाडून? तुला प्रकाश आमटे म्हणायचं आहे का? आणि हरिण काय हरिण, गप्प बस तू. सारखं हरिण करू नकोस रे. कांचनमृग म्हण, कांचनमृग. मग पाळावं असं वाटतं. अगं पण विकत हरिणच घेणार ना का? तू घेतलंस म्हणून हरणाचं कांचनमृग होणार आहे? ओ शट अप. सीतेला पण त्याचा मोह आवडता आला नाही. ती तर म्हणे त्याची डिझायनर वेअर करून घालणार होती. मी तर फक्त पाळायचं म्हणते. आई शपथ, सीता पण ना, आपण कुठे आलो आहे, का आलो आहे, नवऱ्यावर काय प्रसंग ओढवला आहे.
आपण कुठे आलो आहे, का आलो आहे, नवऱ्यावर काय प्रसंग ओढवला आहे, आपला धीर बिचारा कुठल्या परिस्थितीत राहतो आहे, ते गेलं कुठे. बाईला कांचनमृगाची वस्त्र शिवायची आहे. थोडक्यात काय तर देवी जरी मनुष्य रूपात जन्माला आली तरी दागिने आणि कपड्याचे मोह काही सुटले नाही. कांचनमृग म्हणे. अरे तुला कसं कळत नाही किती ऑथेंटिक, एक्सक्लुझिव्ह आणि क्लासी वाटेल डिअर. कोण डिअर? मी का डिअर? आता हे नवीन कन्फ्युजन. तुझा डिअर कोण? 2 पायाचा का 4 पायाचा? पण नवऱ्याला डिअर का म्हणतात हे आता कळलं. ज्याचा एक कान बायकोचं ऐकण्यासाठीच असतो तो तिचा डिअर. उगाच कोंबडे मारू नकोस. आपण जरा फॉर्मॅलिटीज बघितल्या पाहिजेत कांचनमृग पाळण्याच्या. व्हॉट से? अगं पहिले विक्रेता बघितला पाहिजे असं नाही का वाटत तुला? का तो मिळाला आहे, पैसे वगैरे नाही ना भरून आलीस कुठे? नो नो नो, युअर राईट, युअर राईट. पहिले कुठे मिळतात ते शोधलं पाहिजे. जरा गुगल मार. ट्रेंड पाहिजे आपल्याला. प्लस ते डिलिव्हरी करणार का टेकअवे करायचंय? अगं टेकअवे फूडचं असतं ग. हरणाचं मटण हवं आहे का? जिवंत गोष्टींना किमान किमान पिकअप करतात. हो रे, व्हॉटेवर. तुला कळलं ना? व्हॉटेवर हा आमच्याकडे सॉरी मी चुकले या बदल्यात वापरण्यात येणारा शब्द आहे. अरे हो, पण त्याला आणणार कसं? बूटमध्ये घालून का पराग कडून आपण चाइल्ड सीट आणूया का? चाइल्ड सीट? अगं वेळ लागलाय का तुला? त्याची गोड मुलगी बसते का त्याच्यात? आपण घरी बसवायचं. चाइल्ड सीट काय चाइल्ड सीट? काहीही असुरी कल्पना येतात तुला. आणि आणलं त्याला कसं तरी तर ठेवणार कुठे? बॅकयार्ड. बॅकयार्ड मध्ये. अगं आपल्या बॅकयार्डला कारखानीज नॅशनल पार्क डिक्लेअर करतील. गपरे. तसंही तुम्हा 2 प्राण्यांचं नॅशनल पार्क नाही होत. अजून लागतील थोडं. गपरे. तसंही तुम्हा 2 प्राण्यांचं नॅशनल पार्क नाही होत. अजून लागतील थोडे. पण ऐक ना, मी ठरवलं आहे रोज सकाळी त्याला वॉकला घेऊन जाईन. हरणाला वॉकला नेशील? अगं आपले तीर्थरूप रेल्वे मिनिस्टर आहेत. याचा अर्थ विटी ते ठाणे स्लो ट्रेन म्हणून डेक्कन क्वीन चालवायची नसते ग. जे आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे त्याला तू वॉक करवणार. अरे असं काय? बॅकयार्ड आहे की तिकडे पळेल ते दुडुडू हरिण. आणि ते पण दुडुडू पळेल. अगं दुडू नाही ग, दूर दूर पळेल. आणि पळूनच गेलं म्हणजे. अरे असं कसं पळून जाईल? ट्रेंड असेल ना ते. सो मी उठ म्हटलं की उठेल, बस म्हटलं की बसेल, आणि थांब म्हटलं की थांबेल. मूक जनावर आहे का ते? नवरा नाही तुझा सगळा. हा नवरा ही जर ट्रेंड मिळाला असता तर किती बरं झालं असतं. पण काय करणार, तुम्ही सगळे नवरे ऑन द जॉब शिकताना सगळं. असो. आणि अगदीच त्याला पळायचं असेल तर ट्रेडमिल देऊ. खबरदार माझ्या ट्रेडमिलला हात लावला असतं. अगं हरणाने पळायला ट्रेडमिल देतं का कोण? आणि तसंही हरिण म्हणजे काय तू आहेस जे पळत नाही म्हणून जाड होईल? मी जाड नाहीये. ओके, थोडं पुटॉन केलं आहे बस. तू थोडं नाही ग, थोडं थोडं करून पुटॉन केलं आहे. त्याला जाड होणं असं म्हणतात. असो, पण काहीही ट्रेडमिल वगैरे द्यायची नाही. बरं राहिलं, पण ते ट्रेंड असेल ना. हो, म्हणजे आपण बॅकयार्ड मध्ये एक 1 रूम टॉयलेटच बांधू त्याच्यासाठी. 1 रूम किचन म्हणायचं आहे का? आणि असं नको वाटायला
हरिण आपल्या नाही, आपण हरणाच्या बॅकयार्ड मध्ये राहतोय. एनिवेज, वन रूम यू इन शेड वगैरे. पण टॉयलेट का? अरे ट्रेंड असेल ना ते. अगं हो, म्हणून काय टॉयलेटला जाऊन टिश्यू पेपर वापरून फ्लश वगैरे करून येणार आहे का तुझा कांचनमृग? एक वॉश बेसिन पण ठेवूया, सोप डिस्पेन्सर सहित. हात वगैरे पण धुत असावं. किंवा दारामागे पाटी लाव, कडी उजव्या पायानेच उघडावी. फालतूगिरी करू नको. अरे चल, वर मी फालतूगिरी करतोय. हे बघ तू मला मुळीच सपोर्ट करत नाहीयेस. तू नाही सपोर्ट केला तर मी कोणाकडे जाणार? अगं तसं नाही, पण त्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे की नाही. बायकांना बरोबर माहित असतं कुठली दोरी खेचली की हा त्यांचा डिअर त्यांच्या तालावर कसा नाचणार ते. अगं पण ते खाणार काय? तू कॅट फूड, डॉग फूड, तसं हरिण फूड वगैरे कुठे बघितलंयस का? का ते कशाला बघायचं? बॅकयार्ड मधलं गवत खाईल की ते. तुला लॉन मोईंग पण करायला नको. माझा कांचनमृगच करेल तुझं काम. हे बघ, तरीही नाही म्हणजे नाही. हे सगळं अनमॅनेजेबल आणि अनथिंकेबल आहे. आपण असं काहीही करणार नाही आहोत. तू एक काम कर, दुसरं कुठलंही पेट बघ, आपण ते पाळूया, पण हरिण नाही. अरे असं काय? शियार. बरं, मग मी कुत्रा पाळणार. बट इट विल बी व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ओके, डन. तू म्हणशील ते, पण हरिण नाही. बरं चल, मग मी एक पपी बघितलाय, पैसे पण भरले आहेत. मग हे हरिण वगैरे ते असंच. तुला हे कळायला की किती भयंकर होऊ शकतं पेट. तेवढा भयंकर कुत्रा पाळणं नाहीये ना. आता कसं तुला सोपं आणि मॅनेजेबल वाटतंय ना. ऐक, हे बघ, दिस इज नॉट फेअर. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. आणि मॅरेज तर थोडंसं लव आणि बरंचसं वॉरच आहे की नाही डिअर. चल. लोक, मी कधी खोटं बोलत नाही. मी अगोदरच सांगितलं होतं, आजचा दिवस म्हणजे 2020 मॅच आहे आणि हे निश्चितच मॅच मधलं 20वं षटक झालंय का नाही ते तुम्हीच ठरवायचं. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 2 कथा का बरं कांचनमृग नावाच्या? तर त्याच्या मागची गंमत अशी आहे की आपण दर कालिदास जयंतीला समस्यापूर्ती म्हणून एक ऍक्टिव्हिटी चालवत होतो. तशी यावेळेला एक कथापूर्ती दिली होती आणि